काल आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता का नवीन द्राक्ष लागवड करताना ना JCBने ना जास्त खोल चाळणी करू नका. तर विषय असा आहे का आपण ड्रिपिंग करू नका असं मुळीच म्हटलं नाही. तर विषय कसा आहे माहिती का, तुमची हे काम करताना ना तुमची जमीन कशी आहे त्याच्यावर या गोष्टी अवलंबून. त्यासाठी एवढा व्हिडिओ पूर्ण बघा. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. सकाळी ताई ते म्हणे आम्हाला आहे ना महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, कारण विषय होता आज सोमवार आहे. मग आपण आहे ना इथं पोहोचलो. जो आमच्या गावातील हे मंदिर आहे ना फार जुनं आहे बरं का. फक्त विषय होता मध्ये ना महादेवाची पिंड होती, पण बाहेरून आहे ना याचा आकार आहे ना मशिदीसारखा आणि 4 मिनार होते. दर्शनाला जाताना ना मस्तपैकी ना इथूनच फुलं वगैरे खोडून घेतले आणि गेलो दर्शनाला. मग पुढे ना दर्शन वगैरे घेतलं. तेवढंच आपले मित्र आहे ना रघुभाऊ सुद्धा आले होते. म्हणे कॅमेरा चालू नाही. म्हटलं नाही हो, इथे कुठं कॅमेरा चालू करते. आमच्या गावातील तरुण आणि ग्रामस्थ आहे ना सुधारणा करण्यात आहे ना एकच नंबर आहे. मस्तपैकी ह्या मंदिराची अशा पद्धतीने उभारणी करून आहे ना आपण सुद्धा आहे ना सपत्नी दर्शन घेऊन टाकलं. आणि तुम्ही सुद्धा आहे ना महादेवाचं दर्शन वगैरे घ्या. दर्शन घेऊन दुकान उघडायला आलो तर आपल्याला आहे ना जुन्या काळातले 4 आणे सापडले काय असा भास झाला. पण 4 आणे नसून आहे ना 1 रुपया होता. मग भोळ्या शंकरानं आहे ना आपल्याला सकाळी सकाळी 1 रुपया दिला. आपण आहे ना ते गल्ल्यामध्ये टाकून दिलं होतं. आणि दुपारी ना इकडे अशा पद्धतीने गेलो. हर्षल अन्नाचं आहे ना JCB ना अशा पद्धतीने काम चालू आहे. तर आपण आहे ना हे काम आहे ना किती खोल करायचं हे आपल्या जमिनीवर अवलंबून आहे. मग आपली ना शेरवट जर लवकर लागत असेल ना मग आपण आहे ना 1.5 ते 2 फुटावर थांबलं पाहिजे. आणि जर काळी जमीन असेल तुम्ही ना 3-3.5 फुटापर्यंत करू शकता. फक्त तुम्ही ना वॉटर मॅनेजमेंट आहे ना तेवढं बाकी ना परफेक्ट तुम्हाला करता आलंच पाहिजे आणि ते केलंच पाहिजे.